कल्याण ठाण्यातही साफसफाई होणार. बाप होण्याचा प्रयत्न केला तर वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा. कोणाला तरी अडचणही सहन करू, परंतु कोणी बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाप दाखवू, असा इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. भाजप ठाणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका महापालिकांची निवडणूक जिंकेल. कल्याण आणि ठाण्यातही साफसफाई होणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटाला सूचक इशारा दिलाय. नाईक यांच्या खळबळजनक प्रतिक्रियेनंतर शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अंबरनाथ बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी बदलापूरमध्ये जाहीर सभा झाली. आम्हाला नगर परिषद झेंडा लावण्यासाठी नाही तर खुर्च्या तोडण्यासाठी नको आहे, तर विकासासाठी हवी आहे, असं मोठं विधान फडणवीसांनी यावेळेस केलंय. आणि त्यानंतर आज शुक्रवारी अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले वनमंत्री नाईक यांनी भाजप पदाधिकारी आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची एक बैठक घेतली. यावेळी नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब उपस्थित होते. यावेळी नाईक यांनी शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलंय की नवी मुंबई महापालिका, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या जिल्ह्यातील नगरपालिका महापालिकेतील भाजपच येणार. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सुद्धा भाजपच जिंकेल. ठाणे आणि कल्याणमध्ये चुरशीची लढत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजप आली तर कल्याण ठाण्यातही साफसफाई होणार. प्रवासात कोणी सोबत आले तर त्याला सोबत घेऊ, गाडीत अडचण झाली तरी अडचण सहन करू, परंतु कोणी बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाप दाखवू, असं म्हणत गणेश नाईक यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. एकूणच नवी मुंबई महापालिका 95 ते 2020 पर्यंत यावेळेला सुद्धा नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार, भाजपचं येणार महापौर. पालघर नगरपालिका भाजपचाच महापौर होणार. आता ठाणे कल्याणमध्ये चुरस आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे रिझल्ट दिल्याने बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याणमध्ये साफसफाई होऊन जाईल, ठाण्यात सुद्धा साफसफाई असण्यासाठी करायला लागतं. मनात असणं ते नुसतं मनात ठेवून जमत नाही, त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. मगाशी नाना सुरेश सांगितल्याप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का. ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार, पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार, पालघर मधल्या 4च्या 4 नगरपालिका भाजपच्या येणार, बदलापूर पण भाजपचे येणार ना, अंबरनाथ पण भाजपचे येणार. आता तुम्ही आता राहिलं शिल्लक काय, सगळंच भाजपचं येणार. कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर बसताना करू, म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू, परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप व्हायचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.